बक्षीसदार मिळालं की ज्यांना तुला आणि म्हणत फक्त होतं परंतु सावित्रीबाई फुले की ज्यांनी स्वतः शेण चिकन खाऊन सर्व महिलांना या देशामध्ये मानाचं स्थान दिले. त्या सावित्रीबाई फुलेंना सुद्धा विनम्र व्यासपीठावर असलेल्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पैशांताई पाटील, पत्रकार कुटुंबराव गोटे, अविनाश कुलकर, त्याचप्रमाणे कराड सुगिरणीचे चेअरमन गणबाई बरोबर असलेले जंजरे भोसले, त्याचप्रमाणे त्यांची मुलगी जाधव, त्यांचे बंधू, मुलं, सर्व शिक्षक, लालसर, सर्व शिक्षिका. त्या ठिकाणी बराच वेळ मयूरबाईंचा कार्यक्रम पुण्यस्मरणात चालू आहे. मयूरबाईंचं पुण्यस्मरण करायचं झालं तर माझी त्यांची इतके जवळचे संबंध होते तर या टेंबूर कशी कोणाची नसतील त्याचा करायचे. कारण की मी आणि मयूरबाई रोजगार हमी योजना कमिटीचे सदस्य असताना आम्ही तहसीलदार तहसील कार्यालयामध्ये शासकीय काम कसं करावं त्यांच्यापासून मी मयूरबाईपासून बरंच शिकलो. तहसीलदार साहेबांना सुद्धा ते काही कधी कधी मार्गदर्शन करत होते. असे हुशार असे मयूरबाईंच्या माझ्या आयुष्यामधील पहिलाच असा माझा थोडा बंधू म्हणून मी त्यांना म्हणतो. मी त्या विभागामध्ये कधी जर गेलो त्या धानोराकडे तर मी जेवण केलेलं असो नसो परंतु काहीतरी घ्यावंच लागेल इतका त्यांचा आग्रह असायचा. थोडं काहीतरी त्या एका हॉटेलमध्ये मिसळ का व्हायना जेवण समोरच्या हॉटेलमध्ये ते मला भरपूर असं प्रेम करत होते. आणि ज्यावेळेस मला कोरोना झाला त्यावेळेस मयूरबाईंना अत्यंत माझी काळजी होती आणि मयूरबाई स्वतः तिथं आले, माझ्याजवळ रडले आणि मी ज्यावेळेस घरी आलो त्यावेळेस मयूरबाईने त्या धानोऱ्यावरून मटण आणि जे डॉक्टरांनी मला खायला सांगितलं ते त्यांना नको म्हणलं तर ते घरी पाठवून देत असेल की कार्यकर्ता जगला पाहिजे, कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आहे असे म्हणणारे मयूरबाई. म्हणून मी त्यांना फार असं माझ्या जीवनामध्ये आधाराचं स्थान असं देतो. नगमा यांची कविता त्यांनी तयार केल्यानंतर ते मला नगरला त्या कोणतरी कवी काही त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि मला जाऊ द्या मुलींचं काय असतं सैन्यामध्ये मुलगी शिकली पाहिजे, मुलींचं माझ्यासारखं काहीतरी नाव निघलं पाहिजे असे मयूरबाई मला सांगायचे. त्यांची जावई ते सुद्धा अत्यंत चांगले आहेत आणि जर मयूरबाईने घरातच मुलींना जर ठेवलं असतं मुलगी कर्तव्यगार कशामुळे झाली तर मुलगी ही त्यांच्या वडिलांमुळे कर्तव्य झाली. आणि आता हे जे आता सांगितलं त्यांचे पती सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे साथ देतात म्हणूनच हा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. नाहीतर चूल आणि मूल जिच्या हातात पाण्याची दोरी तो घराचा उद्धार करेल असे सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं. तेव्हा सर्व महिलांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण अनेक शिक्षक या ठिकाणी भाषण केलं सावित्रीबाई फुलेंचं उल्लेख किंवा सावित्रीबाई तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर कोणी बसलं असतं मॅडम तर फक्त सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई शिकली नसेल तर तुम्हाला काही तुमचं फक्त शेत घर दार आणि नवऱ्याचा संसार करावा लागला असता. तेव्हा सावित्रीबाई फुलेचा फार मोठा आदर्श आहे. आणि मयूरबाई या कारखान्याचे आपले सुगिरणीचे चेअरमन होते, ते धोंडे साहेबांचे अत्यंत विश्वासवासी कार्यकर्ते होते आणि ते निघून गेलेले त्यांच्या कुटुंबावर 3 वर्ष झाली फार दुःखाचा रडवट असलेला आहे. त्या ठिकाणी मी कधी नगराला जात असताना त्यांच्या घराकडे मुलगा जर आजच्या दारात तर पाहतो तर ते घराकडे फार बसायला असेल असं वाटतं. मयूरबाई असल्यानंतर त्या ठिकाणी कधी 10-15 कार्यकर्ते त्या ठिकाणी राहायचे आणि अत्यंत भरलेलं असं ते दरवाजा तो समोरचं दार राहायचं. परंतु ते माणसामध्ये फरक असतो. प्रत्येक त्यांच्या घरातील प्रत्येक माणसाकडे पैसा असेल, त्यांच्या जावयाकडे असेल, लेकीकडे असेल, मुलाकडे असेल, भावाकडे असेल, परंतु ते प्रेम आदर निर्माण असतं
बहिणूबाई त्या ठिकाणी असल्यानंतर किती त्या ठिकाणी माणसं राहायचे, आज त्या ठिकाणी ते नाही. म्हणून मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली वाटतो आणि त्यांच्या जावई आणि मुलींना असेच आपण कार्यक्रम घेत राहावा आणि आयुष्यभर त्यांची आठवण आपण काढत राहावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या वेळेस आम्हाला बी असा सामाजिक पुरस्कार असं जावई सांगतो.